चला मॅच स्टार्ट होईल. एका बाजूला चौनेश्वर 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत विद्यानिकेतन सामाजिक संस्था. एका बाजूला संकेत कळंबे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जयराज वाडकर. संकेत कळंबे बेस्ट बॅट्समनच्या लिस्टमध्ये आहेत. त्यासोबत जयराज वाडकर देखील आहेत. सिरीजसाठी देखील या खेळाडूचा खेळ महत्त्वाचा आहे. पॉईंटसाठी समोर बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धेश. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक गॅपमधून बॉल, परंतु त्या रिजनमध्ये अप्रतिम विलास यांचं क्षेत्ररक्षण. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एक मिनिट पंच. यावेळेसचा वेगवान बॉल हाताळलाय. जबरदस्त डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतो. निर्धाव बॉल. हा चेंडू ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. पुढचा बॉल आहे फ्री हिटचा आणि फ्री हिटचा बॉल सुपर हिट करण्याची संधी आहे. संकेत कळंबे एक आक्रमक फलंदाज आहेत आणि आता कशा पद्धतीने खेळ करतील. चौनेश्वर 11 वर्सेस विद्यानिकेतन सामाजिक संस्थाची मॅच. फ्रीटचा बॉल आहे. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात निश्चित विसावेल, परंतु एक सिंगल मिळेल. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. यास वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन धाव फलकावरती ऍड केली जाईल. स्पीडअपली मॅच स्टार्ट ठेवा. पहा बॅड लाईटचा अपील चालणार नाही. टीम विद्यानिकेतन सामाजिक संस्था टीम मीटिंग करू नका आणि प्रत्येक बॉल नंतर स्टोक ऑन साइडला खेळलाय. जयराज वाडकर यांचा ब्लास्ट. वन बाउन्स बॉल सीमा रेषा पार. चौकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. 5-20 झालेत. या इनिंग साठी इथून पुढच्या 15 मिनिट आहेत. टीम विद्यानिकेतन सामाजिक संस्था तुमच्याकडे. आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल हाताळलाय. सिद्धेश विरकर. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये आगीचे निखारे ज्याप्रमाणे बरसतात त्याचप्रमाणे या ओव्हरमध्ये मात्र सिद्धेश विरकर जखमी वाघाप्रमाणे गोलंदाजी करत असताना समोर जयराजच्या विरोधात स्टोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. इट्स अ नॉट आउट. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर रेफरेल घेतलाय. विद्यानिकेतनचा रेफरेल आहे ना. यस, इट्स अ नॉट आउट. चला मॅच स्टार्ट ठेवा. चला टीम चौनेश्वर 11 स्पीड घ्या आणि त्याचप्रमाणे टीम विद्यानिकेतन सामाजिक संस्था आपण देखील टीम स्पीड घ्या. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या अंती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी अजित जाधव
पॉली ट्रॅकवरती रेडी आहेत. तर बॅटिंग मार्कवरती आपण जर विचार केला तर संकेत कळंबे ज्या खेळाडूंना आजचा दिवस पूर्णपणे गाजवलाय. आकाश परांदे याही खेळाडूंना प्रतिम बॅटिंग केली आणि 62 धावांचं हाय स्कोरिंगचं रेकॉर्ड आहे. तर संकेत यांनी देखील वैयक्तिक अर्धशतकी खेळी केलेली आहे. बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये असणारे दोन्ही खेळाडू. यावेळेसचा बॉल समोर खेळलाय क्षेत्ररक्षक शशी यांच्या आवाक्याबाहेर मस्तक पे दस्तक 6 रन सिक्सर. एका हाताने तो बॉल स्टॉप करण्याचा किंवा कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न झाला परंतु तो प्रयत्न फसलाय आणि हा षटकार येतोय. चला मॅच स्टार्ट ठेवा. इंजुरी असेल तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार षटकाराच्या साथीने 15 धावा धावफलकावरती. 3 मॅच निश्चित टीम चौनेश्वर 11 या संघाने जिंकलेल्या आहेत परंतु ही मॅच जिंकून कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचा प्रयत्न असेल. समोर अस्तित्वाची लढाई आहे. यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला ओव्हर पिच बॉलचा घेतलेला समाचार 6 धावांसाठी ब्लास्ट 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 षटकार. संकेत कळंबे संपूर्ण दिवस या नावाभोवती वलय निर्माण झाले. प्रेक्षकांच्या गळ्यातला टाईट ठरलेला खेळाडू आहे. षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये चालू आहे. हा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉल डाऊन दी बॉल. जगन्नाथ आणि सिद्धेशच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि संकेत कळंबे या खेळाडूचा खेळ थांबवण्यामध्ये निश्चित यश मिळते. बिग विकेट डाऊन. चला मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू नवीन बॅटर लगेच मैदानावरती दाखल होईल. पिचवरती टोटल 21 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना अजित यांच्या माध्यमातून ती महत्वाची विकेट अर्थात संकेत ज्या खेळाडूंना थैमान मांडलं होतं त्या खेळाडूला ची विकेट आल्यानंतर मात्र जल्लोष केला गेलाय. टीम विद्यानिकेतन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून राऊंड दी विकेटसाठी बॅकफुटवरती आले. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानामध्ये. यावेळेसचा स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर मस्तक बेदस्तक 4 रन चौकार. एक चांगला गॅप शोधला गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता. त्या बॉलवरती एका पायावरती जोरकस स्ट्रोक देऊन आपण पाहतो डीप कव्हरच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी 1 बाउन्स चौकार येतोय. 25 धावा धावफलकावरती लागतायत. अराउंड द विकेट. अजित नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा किंवा तोच स्ट्रोक सिलेक्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक झाला. बॅटची एज घेतल्यानंतर यष्टीरक्षक बॉल थांबवतील. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस एका महत्वाच्या विकेटची सफलता आणि 16 धावा खर्च करून टोटल टीमची धावसंख्या 25. येणारे 12 चेंडू महत्वाचे. हा स्ट्रोक जयराज यांच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाले. काय करा मला फक्त उद्या जिंकायचं.
यावेळेस स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर, रिजन मध्ये मात्र चेंडू कॅच ड्रॉप होतोय आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी हा कॅच महागात पडू शकतो शशी 11 अर्थात विद्यानिकेतन संस्था टीमला. कारण जयराज वाडकर यांच्या बॅट मध्ये ताकद आहे. मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी जाणले जातात. आजच्या दिवसामध्ये या खेळाडूच्या बॅटिंगचे आपल्याला प्रत्यय आलेला आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये तरुण बॉलला फील्ड करेल. थर्टी 32 धावा धावफलकावरती. हो प्ले अँड मिस, डॉट बॉल. विलास बॉलिंग मार्क वरती आहेत. वन बाउन्स बॉलला फील्ड केला गेलाय आणि एका धावेवरती थांबवलं जात आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. जयराज यांच्याकडे स्ट्राईक. धावफलक 33 धावा. यावेळेसचा स्ट्रोक ऑन साइडला जरूर खेळलाय, बॉल वळवलाय, परंतु एकच धाव मिळेल. मनोबल वाढवणारा फटका जरूर आहे आणि आता येणारे 6 बॉल इम्पॉर्टंट. चौतीस धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये चेंडू पुरवा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला टीम विद्यानिकेतन संस्था. बॉलिंग ट्रॅक वरती तरुण यांना आमंत्रित केले. धावफलक 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर 16 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये देखील 9 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 तरुण सोनावणे ओझरडे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून खेळला क्षेत्ररक्षक. वा, क्षेत्ररक्षणाचे एफर्ट खूप चांगले. हो हो हो, परंतु चेंडू अडवताना हा खेळाडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. एफर्ट जबरदस्त दिले. 4 धावांसाठी चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्कोर कार्ड 38 या धावसंख्येवरती आहे. यावेळेसचा समोरचा बॉल ओव्हर पिच बॉल वरती आक्रमण, हल्ला, हवाई सफर, 6 रन सिक्सर. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 44. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू चाललाय एका धावेसाठी. वाईट बॉल येईल, एक्स्ट्रा रन. यावेळेसचा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. स्टंपिंग आणि रनआउटची विकेट येते आणि स्ट्राईक वरती आता जयराज वाडकर, ज्यांनी आतापर्यंत टोटल 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत.
बॅटिंग मार्कवरती जयराज रेडी आहेत. 9 बॉल चेंडू फेस करत असताना 13 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अजूनही येणारे 3 चेंडू महत्वाचे. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. इलेव्हेशन तर मिळाले. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल मस्तक पे दस्तक. स्टँड अँड डिलिव्हर. फॅन्टॅब्युलस फॅब्युलस बेमिसाल षटकार. 51 धावा तब्बल धाव फलकावरती लागतायत. यावेळेसचा बॉल बिग फान हाताळलाय. सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय एका धावेसाठी. शेवटचा चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल येईल क्षेत्ररक्षक आणि विकेट येते. चला स्पीडअपली मैदानाच्या आतमध्ये. विद्यानिकेतन सामाजिक संस्था आपले बॅट्समन रेडी करा आणि टीम चौनेश्वर 11 आपण स्पोर्ट्समॅनशिप दाखवायचे. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण रेडी राहायचे. त्रेपन्न धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 53 धावा. टीम चौनेश्वर 11 स्पोर्ट्समॅनशिप आपण दाखवायचे आणि मैदानाचा ताबा घ्यायचा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला टीम चौनेश्वर स्पीड बॅटिंग साठी सलामीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः टीम ओनर विद्यानिकेतन सामाजिक संस्था शशी कोचळे आणि त्यांच्यासोबत जगन्नाथ मांढरे या दोघांची जोडी. जगन्नाथ बॅटिंग ट्रॅकवर रेडी. बॉलिंग मार्क वरती संकेत. पहिला चेंडू बॉल हवेमध्ये. मोठी विकेट पणाला लागली. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि कॅच मात्र फसतोय गौरव यांच्याकडून. जीवनदान मिळाले आणि जीवनदान कुणाला मिळाले? आयकॉन प्लेअर जगन्नाथ मांढरे. आता या कॅचचा उपद्रव काय असेल हे पाहावे लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक युवा खेळाडू अभय शिर्के. हाईट छोटी आहे मात्र फाईट मोठी आहे. 1 बाउन्स बॉल सीमा रेषा पार. 4 धावा चौकार.
विशाल करंजुले यांच्याकडून जगन्नाथ मांढरे यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 6 धावा धावफलकावरती लागतायत. रिवर्स हिट, सीधी उंगली से घी निकलती है तो टेडी करने की क्या जरूरत है. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची बाजू बॅकवर्ड पॉइंट नाहीये, कव्हर नाहीये आणि त्याचमुळे रिव्हर्सच्या पवित्र्यात आले आणि अनसाइड त्या रिजन मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसलाय. 7 धावा धावफलकावरती. हो वेगवान बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉल येतोय, एक्स्ट्रा रन धावफलकावरती अंकित केली जाईल. एक धाव महत्वाचे आहे. विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचे जे विद्यार्थी आहेत ते देखील उपस्थित आहेत. शशी सर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा विद्यानिकेतन सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून आहेत. संकेत परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. उळुम गावचे खेळाडू समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळाय, कोणतेही प्रोटेक्शन नाहीये. 1 बाउन्स बॉल सीमारेषा भेदेल, 4 धावांसाठी जाईल चौकार. काय समजतं का तुम्हाला? पुन्हा एकदा आउटस्टम्पच्या बाहेरून बॉल चाललाय आणि वाईड बॉल येईल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाईल. 13 धावा धावफलकावरती लागतायत. जबरदस्त मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जगन्नाथ यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. समोर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती देखील शशी सर आहेत. हा स्ट्रोक फसलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू चाललाय. इट्स अ डिक्लेअर 1. पहिल्यांदाच तो डिक्लेरेशन झोनच्या जो कंपाऊंड आहे त्याला बॉल लागलेला आहे आणि त्याचमुळे पडदा आहे त्याला लागल्यानंतर एक सिंगल धावफलकावरती ऍड केली जाईल. यावेळेसचा बॉल ऑन साइडला. व्हॉट अ शॉट यार. काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन फोडणारा गगनभेदी फटका. जगन्नाथ मांढरेचा ब्रँड हिट षटकार. पहिल्याच ओव्हरच्या अखेरीस तब्बल 20 धावा धावफलकावरती. 2 चौकार 1 षटकार. आणि आता बॅटिंग मार्क वरती विद्यानिकेतन सामाजिक संस्थाचे ओनर शशिकांत कोचळे बॅटिंग मार्क वरती रेडी होतील. आता इथून पुढचा प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. गौरव गवळी बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहेत. समोर शशिकांत कोचळे टीम ओनर. यावेळेसचा बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडली या कॅच. न्यू बॅटर बॅटिंग मार्क वरती सज्ज होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सिद्धेश विरकर. गौरव गवळी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सिद्धेश बॅटिंग मार्क वरती. स्लोवर 1 आडव्या बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय आणि तो बॉल 1 बाउन्स जयराज यांनी चांगल्या पद्धतीने थांबवलाय. दर्शनला बघ काय
आडवा बॅट पहा अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एकेका धावेवरती आता समाधान मानलं जात आहे. ज्या पद्धतीनं गौरव गवळी यांच्याकडून एक कॅच जरूर सुटला, परंतु बॉलिंग युनिटमध्ये मात्र चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत आहेत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत एक महत्वाची विकेट आणि 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 22 धावा धावफलकावरती. हा स्ट्रोक आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक शुभम वालेकरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येईल चौकार. सिद्धेशच्या बॅटमधून चौकार येतोय. 26 रन स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. टप्प्याचा बॉल आहे, संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची. डाऊन डी बॉल अभय. ओहो हो, कॅच मात्र इथं फसतोय, परंतु या खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये जी काही जिद्द दाखवली आहे ना, हॅट्स ऑफ आहेत. युवा खेळाडू आहे, यंग खेळाडू आहे, हाईट छोटी असली तरी पण फाईट मोठी आहे. उलट्या बाजूनं कॅच जजमेंट करणं ही देखील मोठी कौशल्याची गोष्ट आहे. वेगवान बॉल शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती पूर्ण होत आहेत 27 धावा. आणि आता इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 26 ची गरज. म्हणजे 12 चेंडू आणि 27 बनवलेले आहेत. 12 चेंडूंमध्ये 26 ची गरज आहे. ऑन साइडला खेळला आहे, एक डिक्लेअर धाव मिळेल. समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप लॉंग ऑफ फोडत सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कधी या बाजूला मॅच झुकते तर कधी त्या बाजूला. एका बाजूला चौनेश्वर 11 व्हाईट वॉश किंवा 4 मधल्या 4ही मॅचेस जिंकण्याचा प्रयत्नशील आहे, तर समोर विद्यानिकेतन सामाजिक संस्था या स्पर्धेमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडत आहे. 34 धावा धावफलकावरती. हा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि यावेळेस मात्र गौरव गवळीनं कोणती चूक केली नाहीये. 2 क्षेत्ररक्षक आले होते, डिस्टर्बन्स होता. अशा परिस्थितीमध्ये देखील गौरवचा वेल जज कॅच मैदानामध्ये. एका क्षणाला असं वाटलं की बबलू त्या बॉलवरती येऊन अडथळा निर्माण होईल, परंतु गौरव गवळीचा मात्र सेफ हँड इन टू द बास्केट असणारा एक सेफ कॅरी केलेला झेल. 34 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर तरुण सोनावणे मैदानाच्या आतमध्ये येतोय. येणारे 9 चेंडू आणि 19 ची गरज आहे. बॉलिंग युनिट मध्ये मात्र महागडे साबित होते, परंतु आता बॅटिंग युनिट मध्ये तरुण यांच्याकडे संधी आहे हिरो बनण्याची. 9 बॉल आणि 9 चेंडू आणि 19 ची गरज.
त्यावेळेसचा स्ट्रोक हवेमध्ये, इलेव्हेशन मिळालंय, डाऊन दी बॉल. जयराज वाडकर स्वतः पकडतील झेल. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळते गोलंदाज प्रशांत यांना आणि वातावरण अशांत केले विद्यानिकेतन सामाजिक संस्थेचं. बॅक टू बॅक 2 विकेट आलेले आहेत. 34 धावांवरती स्कोर स्तब्ध आहे. 8 चेंडू 19. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांसाठी मॅच जिवंत आहे. प्रत्येकाला आता संघर्ष करायचा आहे. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. स्वतःवरती आत्मविश्वास आणि संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. येणारे 8 चेंडू महत्वपूर्ण. न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांत यांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. एक षटकार जरूर आला यांच्या विरोधामध्ये, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये बॉलला फील्ड केलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संधी होती, परंतु मिसफील्ड झाल्यानंतर मात्र एक धाव सेफली कॅरी केली. दोन्ही खेळाडू सुरक्षित आपल्या घरट्यामध्ये परतलेत आणि आता शेवटचे 7 बॉल आणि 18ची गरज. हा बॉल खूप महत्वाचा. या स्ट्रायकिंग एंडवरती आयकॉन प्लेअर जगन्नाथ मांढरे, काय विचार असेल, माइंडसेट असेल, एक सिंगल घेऊन स्ट्राईक घेतील की एक मोठा स्ट्रोक खेळतील. 7 चेंडू आणि 18ची गरज. फटका फसला, डिक्लेअर झोन मधली धाव, स्ट्राईक होईल, रोटेट. न्यू बॅटर असेल स्ट्राईक वरती शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. सहा चेंडू महत्वाचे. शेवटची ओव्हर कुणाच्या हातामध्ये सोपवली जाईल, शुभम सारखा विकल्प आहे मैदानामध्ये. आपण जर पाहिलं तर वैभव यांची पहिलं, गौरव यांची एक ओव्हर झालेली आहे, त्यासोबत प्रशांतने एक ओव्हर डिलिव्हर केली आहे. संकेत याही खेळाडूची एक ओव्हर डिलिव्हर करून झालेली आहे. 6 चेंडू आणि 17ची गरज. चला स्पीड घ्या. शुभम वालेकर बॉलिंग ट्रॅक वरती. 6 चेंडू आणि 17ची गरज असताना पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. अभय त्या रिजन मध्ये बॉल फील्ड करेल. एका सिंगल वरती थांबवलं जाईल. पाच बॉल आणि 16ची गरज. जगन्नाथ मांढरे बॅटिंग टॅग वरती आहेत. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. या सगळ्यांच्या आता प्रेक्षकांच्या नजरा जगन्नाथ मांढरे या आयकॉन प्लेअर वरती वळलेल्या आहेत. समोर शुभम देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे. स्लॉग ओव्हर सातत्यपूर्व हाताळतोय. हा स्ट्रोक ऑन साइडला, इलेव्हेशन तर मिळाले आणि लांबी देखील भरपूर आहे. डीप लॉंग ऑन फोडणारा, वाघाची धाड फोडला पहाड. मागणी तसा पुरवठा, डिमांड अँड सप्लाय वाला षटकार. जबरदस्त मॅच यार. या आधीची मॅच आणि ही मॅच काय झाली आहे मैदानाच्या आतमध्ये, सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी मॅच आहे. येणारी 4 बॉल आणि 9ची गरज आहे. या षटकारानं संपूर्ण मॅच मध्ये रंगत आली आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. 38 सर्कल मध्ये बॉल फील्ड केला जाईल. स्वतःवरती विश्वास ठेवलाय. कोणती धाव मात्र घेतलेली नाहीये. जगन्नाथ मांढरे बॅटिंग मार्क वरती तसेच उभे आहेत. 3 चेंडू 9चं इक्वेशन. येणारे 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. ओहो, यावेळेसचा चेंडू काय चेंडू होता.
आणि त्या बॉलला पाठवले लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क वाला बेमिसाल ब्रँडेड षटकार. पहा या षटकाराने मॅच वरती संपूर्ण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलाय. किनारे 2 बॉल आणि 3 ची गरज. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. या डाऊन दी बॉल संकेत असेल. कॅच पकड लिया. या कॅच पकड़ा है या मैच पकड़ी है. व्हॉट अ कॅच यार. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आता शेवटचा चेंडू आणि 3 धावांची गरज. महत्वाचा बॉल. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल असेल. क्षेत्ररक्षक जयराज आणि पकडा आहे कॅच. कॅच नव्हे तर ही मॅच आहे जिथं ज्या प्रकारे आपण पाहतो जगन्नाथ मांढरे बाद झाले आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरी विकेट आली. आणि या मॅच वरती निश्चित प्रेक्षकांनी प्रेम केलंय. या मॅच वरती सगळ्या खेळाडूंनी प्रेम केलंय आणि इथं क्रिकेटचा विजय होतोय. शशी अर्थात विद्यानिकेतन सामाजिक संस्था या टीमने देखील कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली, परंतु ती झुंज थोडी अपुरी पडली आहे. दोन्ही टीमचं मनापासून स्वागत. मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. पहा कोणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं आज आपण थांबत नाही. आणि आज